नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला बाह्य दिखाव्याच्या खूप पलीकडे घेऊन जातो. तो विषय आहे आपलं आंतरिक सौंदर्य आणि आपल्या चारित्र्याचा प्रकाश. ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. चला, एका अगदी सोप्या पण खूप खोल प्रश्नाने सुरुवात करूया. विचार करा, आपण जी महागडे कपडे घालतो, दागिने वापरतो, ही सगळी बाहेरची चमकधमक आपल्याला आतून म्हणजे खरी शांती देऊ शकते का? याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपली आजची सगळी चर्चा फिरणार आहे. तर आपल्या कथेच्या पहिल्या भागात जाऊया, ज्याचं नाव आहे दिखाव्याचे मृगजळ. हे नावच किती बोलकं आहे नाही का? बाह्य देखावा हा कसा फसवा असू शकतो, अगदी वाळवंटातल्या मृगजळासारखा. आता इथे बघा, हे पात्र आहे रोहन. तो आरशासमोर उभा आहे आणि स्वतःला सर्वोत्तम दागिन्यांनी, महागड्या कपड्यांनी सजवण्याचा प्रयत्न करतोय. पण जरा त्याच्या डोळ्यांनी निरखून पाहिलं तर तिथे एक खोल दुःख, एक प्रकारचा रिकामापणा दिसतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाहेरचा झगमगाट त्याच्या आतला अंधार लपवू शकत नाहीये. आता इथे किती छान फरक दाखवला आहे बाह्य प्रदर्शन आणि आंतरिक सौंदर्य यातला. म्हणजे बघा, बाहेरचा देखावा कसा असतो, काही क्षणांपुरता टिकणारा, आतून पोकळ, आणि त्यासाठी कित्येक तरी प्रयत्न करावे लागतात. पण या उलट आंतरिक सौंदर्य ते कायम टिकतं, मनाला समाधान देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अगदी सहज असतं. याचाच अर्थ काय होतो माहितीये? खरा आनंद, ज्याला आपण प्रयत्नरहित आनंद म्हणू शकतो, तो काही बाहेरून मिळवायचा नसतो, तो आपल्या आतच असतो. जेव्हा आपण आपल्या मनावर जमलेली विचारांची आणि कर्मांची धूळ साफ करतो ना, तेव्हा तो आनंद अगदी नैसर्गिकरित्या सहजपणे प्रकट होतो. बरं, आता आपण कथानकाच्या एका खूप महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत, जिथे ज्ञानाचा प्रवेश करतो. या भागाचं नाव आहे आत्मसुधारण्याची मशाल. चला पाहूया हे वळण कथेला कसं पुढे घेऊन जातं. आणि हे दृश्य बघा, किती सुंदरपणे हा बदल दाखवतं. आकाशातून एक सोनेरी मशाल येते आणि तिचा प्रकाश थेट रोहनच्या हृदयावर पडतो. आणि या प्रकाशामुळे काय होतं? त्याच्या आत असलेला एक धुळीने माखलेला साधा दगड हळूहळू एका तेजस्वी, चमकदार हिऱ्यामध्ये बदलू लागतो. हा बदल आतून होतोय, बाहेरून नाही. आणि हीच गोष्ट गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी 1966 मध्ये किती सुंदर शब्दात सांगितली होती. त्यांनी दिलेली कमळाची उपमा, आहा, काय अप्रतिम आहे. विचार करा, कमळ कुठे उमलतं? चिखलात. पण तरीही ते स्वतःचं सौंदर्य आणि सुगंध सगळीकडे पसरवतं. अगदी तसंच शुद्ध चारित्र्याची व्यक्ती, परिस्थिती कशीही असो, ती आपल्या सद्गुणांनी जगाला उजळून टाकते. म्हणजे खरा दागिना काय आहे? तर तो आपल्या चारित्र्याच आहे. चला, आता आपण त्या मूळ संदेशाकडे वळूया. त्या शब्दांमधली जी शक्ती आहे ती अनुभवूया. थोडं या विचारांच्या खोलीत जाऊया. गुरुदेवांचे शब्द आहेत, बाह्य चमक फक्त डोळ्यांना फसवू शकते, आत्म्याला नाही. खरं सौंदर्य तर विचारांमध्ये आणि चारित्र्याच्या दृढतेमध्ये आहे. किती मोठा विचार आहे हा! या शिकवणीचा सार इतकाच आहे की आपले दोष शोधून त्यांना दूर करणं म्हणजेच आत्मसुधार करणं, हाच जीवन यशस्वी करण्याचा आणि स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा खरा मार्ग आहे. मग रोहनच्या या आंतरिक परिवर्तनानंतर पुढे काय घडलं? तर आपल्या कथेचा शेवटचा भाग आहे चारित्र्याचा उदय. आणि यातच त्याच्या परिवर्तनाचं खरं फळ आपल्याला दिसणार आहे. आता रोहनच्या आतला तो हिरा इतका तेजस्वी झालाय की त्याचा प्रकाश फक्त त्याच्यापुरता राहिलेला नाहीये, तर तो 20 इंद्रधनुष्य ग्रहांना प्रकाशित करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहनच्या चेहऱ्यावर आता ती उदासी नाही, तर आत्मसमाधानाची एक दैवी चमक आहे. मग त्याने आता कोणते दागिने मिळवले आहेत? तर ते हे आहेत: शांती, संतोष, सरळता आणि पवित्रता. सुरुवातीला तो जे बाह्य दागिने घालत होता त्यापेक्षा हे आंतरिक दागिने कितीतरी पटीने मौल्यवान आणि कायम टिकणारे आहेत. तर ह्या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? चला, ह्यातले मुख्य मुद्दे एकत्र करून आजचा संकल्प काय असायला हवा हे पाहूया. तर महत्त्वाचे मुद्दे हे आहेत: पहिलं, आपलं चारित्र्य आणि आपले विचार हेच आपलं खरं सौंदर्य आहे. दुसरं, स्वतःमधले दोष ओळखून ते सुधारणं हीच खरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, खरी साधना आहे. आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपलं मन आतून निर्मळ असतं ना, तेव्हा आनंदासाठी बाहेर कुठेही भटकावं लागत नाही, तो अगदी सहज मिळतो. आणि शेवटी या ज्ञानाला आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी हा एक शक्तिशाली संकल्प,
मी माझे विचार आणि कर्म शुद्ध करून माझ्या चारित्र्याचे निर्माण करीन. हा संकल्प फक्त एक वाक्य नाहीये, तर एका अर्थपूर्ण आणि आनंदी जीवनाचा पाया आहे. जरा विचार करा, आपल्या आतला हिरा चमकवण्यासाठी आपण आज काय करू शकतो?